छान बसले का एकदम छान वाटतं मला बघून तुम्हाला. बर आपण आहे ना गेल्या वेळेला ना आपण काय शिकलो माहितीये का? वेन आकृती शिकलो की नाही? वेन आकृती हो की नाही? कोणताही संच आपल्याला दाखवायचा आहे तर आपण एका आकृतीने दाखवतो, त्याला आपण वेन आकृती. मधले पुस्तकं काढून तुमचे मुलांची. तर आता आपण पुढे काय शिकणार आहोत माहिती का? आपण उपसंच शिकणार आहोत आणि पूरक संच. उपसंच, पूरक संच, विश्व संच. पहिला 1.3 आपण आजची तारीख येते आणि आपण आता शिकणार आहोत उपसंच, विश्व संच तुला सांगितलं आणि पूरक संच. आता पहिल्यांदा आपण शिकूया उपसंच मुलांना. उपसंच, उपसंच, उपसंच म्हणजे काय माहिती का? आपल्याला समजा 2 संच दिलेले आहेत. हा एक स्क्रीन शेअर करते मी तुम्हाला. स्क्रीन दिसते. उपसंच, उपसंच म्हणजे काय? समजा मी तुम्हाला 2 संच दिले ए आणि बी. ए मध्ये समजा आपले घटक जे आहेत ते समजा 2 आणि 3 असे घटक आहेत. 2 आणि 3 या संख्या आहेत ए मध्ये. आणि बी मध्ये समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे समजा असे नंबर आहेत. अशा संख्या आहेत. आता इथे काय आहे बघा, इथे कसं आहे? ए जो संच आहे त्याच्यात 2 आणि 3 हे घटक आहेत आणि बी संचामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे घटक आहेत. आता याच्यामध्ये गंमत काय आहे 2 संचामध्ये? की जो ए संच आहे की नाही, ए संच, ए संच, ए, या ए मधले जे घटक आहेत ते सर्व घटक, आता ए मध्ये कोणते घटक आहेत? 2 आणि 3. हे ए मधले सर्व घटक बी मध्ये सुद्धा आहेत. बघा 2 आणि 3 आहेत ना बी मध्ये. हे बघा ए मधले सर्व घटक बी मध्ये आहेत. ए मधील सर्व घटक बी मध्ये आहेत. जेव्हा असा संच तुम्हाला मिळतो, जेव्हा एखाद्या संचातील सर्वच्या सर्व घटक दुसऱ्या संचामध्ये प्रेझेंट असतात किंवा दुसऱ्या संचामध्ये उपस्थित असतात किंवा दुसऱ्या संचामध्ये असतात. एखाद्या संचातले सर्व घटक जेव्हा दुसऱ्या संचामध्ये असतात तेव्हा त्या छोट्या संचाला म्हणजे इथे ए ला आपण बी चा उपसंच म्हणणार आहे. ए हा उपसंच आहे बी चा. उपसंच कोणाला म्हणायचा? जो लहान आहे, ज्याचे सर्व घटक दुसऱ्या संचात आहेत, तो उपसंच. म्हणजे इथे ए हा उपसंच आहे. ए कोणाचा उपसंच आहे? ए मधले सगळे घटक कोणत्या संचामध्ये आहेत? तर बी या संचात आहे. मग तो बी चा उपसंच आहे. ए हा बी चा उपसंच आहे. मग ते लिहिताना कसं लिहिणार? ए आधी लिहून असे चिन्ह द्यायचं. हे जे चिन्ह आहे ना हे उपसंचासाठी आपण वापरतो. लिहिताना ए हा बी चा उपसंच. जेव्हा आपण असं लिहितो की नाही याचा अर्थ समजायचा काय? की ए मधील सर्व घटक बी मध्ये आहेत. ए मधील सर्व घटक बी मध्ये आहेत.
म्हणजे याच्यामध्ये मोठा बी असतो संच आणि ए जो आहे तो लहान असतो, या बाजूचा जो आहे. आता समजा मी आणखी एक तुम्हाला संच दिला, सी संच समजा दिला. सी संच समजा मी तुम्हाला, समजा इथे सी संच सी बरोबर 4 5 6 7. तर सी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत का बघा. सी हा ए चा उपसंच होणार आहे का, की सी हा बी चा उपसंच होणार. सी मधले कोणते घटक, सी मधले सर्व घटक कोणत्या संचामध्ये आहेत, ए मध्ये की बी मध्ये. सी मध्ये कोणते घटक आहेत बघा, 4 5 6 7. हे घटक कोणत्या संचामध्ये आहेत, ए की बी मध्ये. म्हणजे बी या संचामध्ये आहे. कोणत्या संचामध्ये आहे, बी. म्हणजे सी जो संच आहे, बी, सी जो संच आहे त्या सी संच जो आहे तो बी चा उपसंच होणार. मग लिहिताना असं लिहायचं, सी हा बी चा उपसंच आहे. सी आधी लिहायचं जो लहान आहे, ज्याच्यातले सर्व घटक बी मध्ये आहेत, सी मध्ये. कळलं सर्वांना. उपसंच उपसंच. आता आपण एक उदाहरण बघूया पुस्तकात. बघा सराव संच 1.3 मध्ये तुम्हाला 4 संच दिलेले आहेत. हे बघा नीट बघायचे, 4 संच. बघा ए जो दिलाय त्या ए संचात काय काय घटक आहेत बघा, ए बी सी डी ई. ए संचामध्ये बी संचात काय काय घटक आहेत बघा, सी डी ई एफ. हे बी संचातले घटक आहेत. सी मध्ये काय काय घटक आहेत, बी आणि डी. आणि डी संचात काय काय घटक आहेत, ए आणि ई. ए ई. ए मध्ये घटक आहेत ए बी सी डी ई. ई मध्ये घटक आहेत सी डी ई एफ. सी 1.3 काढायचंय, सराव संच 1.3 पुस्तकात. ए बी सी डी असे 4 संच तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यातले घटक दिलेले आहेत आपल्याला. 4 संच. ए दिलेला आहे संच ए मध्ये ए बी सी डी ई एवढेच घटक आहेत. बी मध्ये सी डी ई आहे, सी मध्ये बी आणि बी मध्ये ए ई. आता आपल्याला जी विधानं खाली दिलेली आहेत त्यापैकी कोणती विधानं सत्य आहेत आणि कोणती असत्य आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. आता पहिलं विधान काय दिलेलं आहे बघा, सी हा बी चा उपसंच आहे. हे उपसंचचं चिन्ह आहे. सी हा बी चा उपसंच आहे का, हे सत्य आहे का. मग ते सत्य आहे की नाही हे आपण पडताळून बघायचं. सत्य आहे की नाही कसं पडताळून बघायचं, तर आपल्याला दिलेले आहेत संच. सी हा बी चा उपसंच होण्यासाठी सी मधले सर्व घटक बी मध्ये आहेत का. सी मधले सर्व घटक, सी मध्ये आहे घटक बी डी. ते बी आणि डी हे दोन्ही घटक बी मध्ये आहेत का, संच बी मध्ये आहेत का. पण आपल्याला विधान काय दिलेलं आहे, विधान दिलंय की सी हा बी चा आहे का उपसंच. हे सत्य आहे की असत्य. सी मधले सर्व घटक बी मध्ये आहेत का, सी मधले सर्व घटक बी मध्ये आहेत का. नाही आहे का, कारण सी मधला डी आहे बी मध्ये
हा जो डी आहे ना सी मधला तो बी या संचात आहे, पण बी जो आहे ना हा बी तो याच्यात नाहीये या संचात या संचात दोन्ही आपल्याला उपसंच होण्यासाठी सगळे घटक त्या संचामध्ये असले पाहिजे. सी मधले सर्व घटक जेव्हा बी मध्ये असतील ना तेव्हा सी हा बी चा उपसंच असतो, पण सर्व घटक सी मधले बी मध्ये नाहीयेत. एकच घटक आहे फक्त सी मधला बी मध्ये जो आहे डी. बी जो आहे ना सी मध्ये जो स्मॉल बी आहे ना छोटा बी तो या बी मध्ये नाहीये बघा ना बी संचामध्ये हा बी नाही दिसत. याचा अर्थ सी मधले सर्व घटक संच सी मधले सर्व घटक संच बी मध्ये आहेत की नाही. संच सी मध्ये सर्व घटक संच बी मध्ये नाही आहेत. एक घटक नाहीये ना, सगळे पाहिजेत आपल्याला. कोणताही उपसंच होण्यासाठी आपल्याला सर्व घटक दुसऱ्या संचात असणं गरजेचं आहे, जे इथे नाहीये. त्यामुळे पहिलं विधान सत्य आहे की असत्य, हे जे विधान आपल्याला दिलेलं आहे असत्य. 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 काय त्याचं कारण कळलं का मुलांनो? कारण कळलं का सर्वांना? कारण कळलं पाहिजे ना आपल्याला. सी मधले सर्व घटक बी मध्ये नाही. बघा आपल्याला संच कोणते कोणते दिलेत, आपल्याला 4 संच दिलेले आहेत. ए दिलेला आहे, ए मध्ये ए बी सी डी. बस तुला जोडेल नंतर गाढव नको जास्त. असे 4 संच आपल्याला दिलेले आहेत. ए बी सी आणि डी असे 4 संच दिलेले आहेत आणि आपल्याला काही विधानं दिलेली आहेत ती फक्त सत्य आहेत की असत्य हे आपल्याला पडताळून बघायचं. पहिलं विधान जे आहे ते सी हा बी चा उपसंच आहे का, तर सी हा बी चा उपसंच होण्यासाठी आपण चेक करायचं सी मधलं सर्व घटक बी मध्ये आहेत का, तर नाहीयेत सी मधले सर्व घटक. कारण आपल्याला हे पडताळून बघायचंय सी हा बी चा उपसंच असला पाहिजे. तर जर सी हा बी चा उपसंच व्हायचा असेल ना तर त्याच्यासाठी गरजेचं काय आहे, सी या संचातले सर्व घटक बी मध्ये असले पाहिजेत. पण सी या संचातले सर्वच्या सर्व घटक बी मध्ये नाहीयेत. हे बघा दिसत का, सर्व घटक बी डी याच्यात आहे का, या संचात ई आहे पण बी नाहीये ना, त्यामुळे हे विधान असत्य आहे. असत्य, कारण सी मधील सर्व घटक संच सी मधील, याचं कारण विचारलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कारण संच सी मधील सर्व घटक संच बी मध्ये नाही. याचं कारण आहे असत्य का आहे, कारण उपसंच होण्यासाठी संच सी मधील सर्व घटक बी मध्ये असणं गरजेचं आहे. आता दुसरं विधान, अशी आपल्याला बरीचशी विधानं दिलेली आहेत ती आपल्याला पडताळून बघायची की ती सत्य आहे की असत्य. दुसरं विधान काय दिलं आपल्याला बघूया आपण, काय दिलेलं आहे पुस्तकामध्ये. दुसरं विधान दिलंय ए हा डी चा उपसंच आहे. ए हा डी चा पुस्तक दिसेल सगळ्यांना. पुस्तक ठेव काही. ए हा डी चा उपसंच आहे. आता हे सत्य आहे की असत्य हे आपण पडताळून बघायचं. ए
जास्त उंच जाईल. ए छोटा असायला पाहिजे आणि ए मधील सर्व घटक डी मध्ये असायला पाहिजे. ए मधील सर्व घटक डी मध्ये आहेत का मुलांनो? ए मधील सर्व घटक डी मध्ये आहेत का? नाही 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 सांग. बघा ए मधले कोणते कोणते घटक आहेत? ए मध्ये ए बी सी डी हे 5 घटक ए मध्ये आहेत. पण ते सर्व घटक डी मध्ये आहेत का? दिसतंय. ए मधील सर्व घटक डी मध्ये नाही. उलट असतं ना तर ते सत्य असतं. म्हणजे असं दिलं असतं ना आपल्याला विधान की डी हा ए चा उपसंच आहे, तर डी हा ए चा आहे उपसंच, कारण डी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत, पण ए मधील सर्व घटक डी मध्ये नाहीयेत. ए मध्ये ए बी सी डी ई येतं आणि डी मध्ये काय येतं? फक्त ए आणि ई. त्यामुळे ए मधील सर्व घटक डी मध्ये नाहीयेत. त्यामुळे ए हा डी चा उपसंच नाही होणार. डी हा ए चा होऊ शकतो, कारण डी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत. हे विधान सत्य आहे. डी हा ए चा उपसंच दिला असताना, हे दिलं असतं ना तर ते सत्य आहे. पण ए हा उपसंच नाही होणार, कारण ए मध्ये तर जास्त घटक आहेत डी पेक्षा. ए मध्ये 5 घटक आहेत, डी मध्ये 2च आहेत. मग ए मधले सगळे घटक डी मध्ये कसे काय असू शकतात? बरोबर आहे की नाही? उपसंच होण्यासाठी जो पहिला संच आपण लिहितो ना तो छोटा असतो, असायला पाहिजे. हा जो लिहितो ना पहिला आपण संच, त्याच्यातले सर्व घटक दुसऱ्या संचात असायला पाहिजे. आणि हा पहिला संच छोटा असतो दुसऱ्या संचापेक्षा, या संचापेक्षा. हे जे दिलेलं आहे हे चुकीचं दिलेलं आहे. ए हा डी चा उपसंच होणार नाही, कारण ए मधील सर्व घटक डी मध्ये नाही येते. कळलं का? थम्सअप करून दाखव. समजा क्या? बरोबर, ठीक. तर म्हणजे हे जे दुसरं विधान आहे ते सुद्धा असत्य आहे. का बरं? कारण काय आहे त्याचं? कारण ए मधील संच ए मधील सर्व घटक संच डी मध्ये नाहीत. कारण लिहायचं. हे असत्य विधान. कारण ए मधील सर्व घटक संच ए मधील सर्व घटक संच डी मध्ये नाहीत. कारण संच ए मधील सर्व घटक संच डी मध्ये नाही, म्हणून ते असत्य आहे विधान. हे असत्य आहे. आता तिसरं विधान काय दिलंय बघूया आपण. तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे डी हा बी चा उपसंच आहे का? डी हा बी चा उपसंच आहे का? तिसऱ्यामध्ये दिलेलं. तर मी हे खोडते आणि आपण तिसरं विधान लिहू. जर कोणाला लिहायचं असेल तर लिहू शकतात, जर लिहून द्यायचं असेल तर. बघा तिसरं विधान जे आपल्याला दिलंय ते दिलंय डी हा बी चा उपसंच आहे. डी हा बी चा उपसंच आहे का? बघूया डी हा बी चा उपसंच आहे का? डी मधले सर्व घटक बी मध्ये आहेत का? संच डी मधले सर्व घटक संच बी मध्ये आहेत का? डी मधले डी 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 या संचातले सर्व घटक डी डी या संचातले सर्व घटक आहेत का बी मध्ये? येस ऑर नो? येस असेल, हो असेल तर थम्स अप.
येस ऑर नो? नाही. डी मधील सर्व घटक बी मध्ये आहेत का? हा बघा, नाहीये. कारण डी मध्ये काय येतंय बघा, डी मध्ये ए आणि ई येतोय, पण बी मध्ये ए आणि ई नाहीये. ई आहे पण ए नाहीये बघा ना बी संचामध्ये. ए कुठे दिसतोय का इथे बी संचामध्ये? म्हणजे डी मधील सर्व घटक बी मध्ये नाहीयेत. त्यामुळे हे पण विधान काय आहे, सत्य की असत्य? डी हा बी चा उपसंच होणार का? सत्य की असत्य? सत्य की असत्य? डी हा बी चा उपसंच आहे का? थम्सअप करा. सत्य असेल तर थम्सअप आणि असत्य असेल तर थम्स डाऊन. डी हा बी चा उपसंच नाही आहे का? कारण डी मध्ये सर्व घटक बी मध्ये नाही आहेत. कळलं का? डी मधले सर्व घटक बी मध्ये नाहीयेत ना. ई फक्त आहे. हा ई फक्त येतो याच्यात बघा ना बी मध्ये, पण ए कुठे आहे बी मध्ये? त्यामुळे डी मधील सर्व घटक बी मध्ये नाहीयेत. त्यामुळे हे सुद्धा विधान असत्य आहे. त्याचं कारण लिहिताना लिहायचं, कारण संच बी मधील सर्व घटक संच बी मध्ये नाहीत. तो उपसंच होणार नाही. डी हा बीचा उपसंच होत नाही. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे चौथं विधान, डी हा ए चा उपसंच आहे का? डी हा ए चा उपसंच आहे का? बघा, डी हा ए चा उपसंच आहे का? येस मॅम. सत्य आहे की असत्य? सत्य. व्हेरी गुड, बरोबर आहे. सत्य आहे. का बरं? कारण डी मधील सर्व घटक ए मध्ये येतात. डी मधील सर्व घटक ए मध्ये येतात. बघा ना, डी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत. डी मध्ये काय काय आहे? डी मध्ये ए आणि ई आहे. तो ए आणि ई दोन्ही पण घटक ए मध्ये पण येतात. हे बघ, जे डी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत. याचा अर्थ डी हा ए चा उपसंच आहे. हे सत्य लिहायचं, सत्य विधान आहे. त्यानंतर पाचवं काय आहे बरं? पाचवं विधान काय आहे? बी हा ए चा उपसंच आहे का? बी हा ए चा उपसंच आहे का? बी बी पाचवं विधान. नाही. डी हा बी चा नाही. तुम्हाला कळतंय ना मुलांनो? पाचवं विधान आपलं आहे, बी हा ए चा उपसंच आहे का? बी हा ए चा उपसंच नाहीये, कारण बी मधले सगळे घटक ए मध्ये नाहीयेत. बघा, सी डी ई आहे पण एफ नाहीये बघा ए मध्ये, कारण एफ बी मध्ये आहे पण ए मध्ये नाहीये. बी मध्ये सर्व घटक ए मध्ये येत नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. कारण बी मधील सर्व घटक ए मध्ये नाहीयेत. बी मध्ये जे घटक आहेत ते ए मध्ये नाहीयेत. त्यामुळे आपण बी ला ए चा उपसंच नाही म्हणू शकत. त्यानंतर सहावं विधान काय आहे? सी हा ए चा उपसंच आहे का?
सी ए चा उपसंच आहे का चेक करा. येस ऑर नो. सी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत का? सी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत का? सी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत का? आहे. कारण सी मध्ये बी आणि डी आहे, तर ए मध्ये पण आहेत बघा. बी आणि डी म्हणजे सी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणजे हे सत्य विधान आहे. कळलं उपसंच म्हणजे काय? एकदम व्यवस्थित कळलं मुलांनो? उपसंच आहे. हा बरोबर. आता आपण शिकणार आहोत विश्वसंच आणि पूरक संच. काय? विश्वसंच आणि पूरक संच. विश्वसंच आणि पूरक संच असं आपण दोन प्रकारचे संच शिकणार आहे. बघा मुलांना, विश्वसंच विश्वसंच. आता विश्व या शब्दाचा अर्थ काय होतो? विश्व. आता विश्वामध्ये विश्व जो आहे याचा अर्थ विश्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विश्व म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी जी आहे तो विश्व आहे. विश्व हा सगळ्यांना सामावून घेतो. सगळे सजीव, निर्जीव, सगळे घटक, हवा, पाणी, वेगवेगळे ग्रह, वेगवेगळ्या सूर्यमाला, सगळ्यांना सगळ्यांना सामावून घेणारा जो असतो तो विश्वसंच असतो. सगळ्यांना सामावून घेणारा विश्व. विश्व म्हणजे काय? तर सगळ्यांना सामावून घेणार. सगळं त्याच्यामध्ये येतं. आपली पृथ्वी येते, पृथ्वी बरोबर सूर्य, वेगवेगळ्या सूर्यमाला, सगळं. तसाच संचामध्ये, गणितामध्ये विश्वसंच सुद्धा तसाच असतो. विश्वसंच जो असतो ना तो इतर संचांना सामावून घेणारा असतो. म्हणजे इतर संच जे आहेत ते त्याचे उपसंच असतात. म्हणजे समजा हा विश्वसंच आहे, तर हा जर विश्वसंच आहे तर उरलेले सगळे जे संच मी देणार ते याचे उपसंच पाहिजे, तर मग हा विश्वसंच. म्हणजे बाकीचे सगळे संच त्याच्या बरोबरचे जे असतात ना ते या यू मध्ये असायला पाहिजे. विश्वसंच, यू म्हणजे विश्वसंच. या विश्वसंचात उरलेले सगळे संच त्याचे उपसंच असायला पाहिजेत. म्हणजे उरलेले सगळे संच हा त्या विश्वसंचाचा भाग असले पाहिजे. जसं आता ए मध्ये मी 2, 3 घेतलं, बी मध्ये समजा 4, 5, 6 घेतलं, सी मध्ये 8, 9 घेतलं. आता हे जे 3 संच मी दिलेले आहेत ए, बी आणि सी, हे तीनही संच बघा यू मध्ये येतात. म्हणजे यू चे ते उपसंच आहेत. मगाशी आपण उपसंच बघितले ना तसे ए हा यू चा उपसंच आहे. बघा ए मधील सर्व घटक यू मध्ये आहेत. बघा ए मधले सर्व घटक यू मध्ये आहेत ना, 2, 3 यू मध्ये पण आहेत. त्यानंतर बी सुद्धा यू चा उपसंच आहे, कारण बी मधले सुद्धा सर्व घटक यू मध्ये आहेत. हे बघा बी मध्ये 4, 5, 6 आहेत. ते यू मध्ये आहेत बघा 4, 5, 6. म्हणजे ए हा यू चा उपसंच आहे, बी सुद्धा यू चा उपसंच आहे
आणि सी मध्ये आहेत 8 9 ते आहे का इथे, तर इथे आहेत यू मध्ये. याचा अर्थ सी सुद्धा यूचा उपसंच आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा जो विश्वसंच आहे तो इतर संचांना सामावून घेतो. म्हणजे इतर सगळे संच हे विश्वसंचातलेच काही घटक घेऊन बनलेले आहेत. म्हणजे इतर संच जे आहेत ते विश्वसंचाचे उपसंच आहेत. तरच तो विश्वसंच कोणता घेतो माहित आहे, विश्वसंच. आता समजा आपल्याला, मी समजा आता तुम्हाला 3 संच देते, एक लक्ष द्या. समजा पी संच दिलं, किंवा आणखी एक आपण चौथा संच घेऊ. असे 4 संच मी तुम्हाला दिलेले आहेत. पी दिलेला आहे, दुसरा क्यू दिलेला आहे, आर आणि एस. आता या संचांमध्ये तुम्ही शोधायचंय की या 4 मध्ये मी विश्वसंच म्हणून कोणता संच घेऊ शकते. या 4 संचांमध्ये मला विश्वसंच म्हणून कोणता संच घेता येईल. पी ला विश्वसंच म्हणू, क्यू ला म्हणू, आर ला म्हणू, की एस ला मी विश्वसंच म्हणू. तर विश्वसंच होण्यासाठी एकतर तो सगळ्यात मोठा संच असायला पाहिजे आणि उरलेले जे संच आहेत छोटे ते त्याचे उपसंच असले पाहिजेत. म्हणजे इतर संचातले सगळे घटक त्या संचात असले पाहिजे. बघा, विश्वसंच होण्यासाठी आता या 4 मधला ना, पी क्यू आर आणि एस, या 4 मधला तुम्हाला विश्वसंच ओळखायचा आहे कोणता आहे. पी आहे, क्यू आहे, आर आहे की एस. तर विश्वसंच होण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विश्वसंच होण्यासाठी एकतर तो संच इतर संचांपेक्षा मोठा असतो, आणि दुसरी अट अशी आहे की जे छोटे संच आहेत ते त्या मोठ्या संचाचे उपसंच पण असले पाहिजेत. आता समजा मला शोधायचंय, तर मला इथे मोठा संच हा दिसतोय क्यू. मग क्यूला मी विश्वसंच डायरेक्ट म्हणू शकते का, तर लगेच तो मोठा आहे म्हणून तो विश्वसंच नाही होत. दुसरी अट पण पूर्ण झाली पाहिजे. दुसरी अट काय आहे की हे जे दुसरे संच आहेत, पी आहे, आर आहे, एस आहे, हे क्यूचे उपसंच आहेत का ते चेक करायचे. आता उपसंच कसे चेक करायचे हे आपण मगाशी बघितलं. पी हा क्यूचा उपसंच आहे का, पी क्यूचा उपसंच आहे का, पी मधले सर्व घटक क्यू मध्ये आहेत का. पी मधले सर्व घटक क्यू मध्ये आहेत का, आहेत. ए बी क्यू मध्ये आहेत, म्हणजे पी उपसंच आहे क्यूचा. त्यानंतर आर हा उपसंच आहे का क्यूचा, आर हा क्यूचा उपसंच आहे का. आर मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत का, आर मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत. म्हणजे आर सुद्धा क्यूचा उपसंच आहे. एस आहे का, एस क्यूचा उपसंच आहे का, एस मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत का. नाही. एस मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत का, नाही. एस मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत का, नाहीयेत. एस मध्ये काय काय येते बघा, एस मध्ये बी आहे, ई आहे आणि एफ आहे. ते क्यू मध्ये नाहीयेत का, बी ई आणि एफ क्यू मध्ये नाहीयेत का, एस मधले सर्व घटक.
एस मध्ये काय आहे? एस मध्ये बी आहे, ई आहे, एफ आहे. ते क्यू मध्ये नाहीये का बी, ई आणि एफ? आहे आहेत की नाही? आहे बघा ना. बी, एस मधला बी, एस मधला ई आणि एस मधला एफ हे क्यू मध्ये सुद्धा आहेत बघा ना. बी, ई आणि एफ आहेत की. एस मधले सर्व घटक क्यू मध्ये आहेत. एस मधले सर्व घटक जेव्हा क्यू मध्ये आहेत याचा अर्थ एस जो आहे तो क्यूचा उपसंच आहे. हे सगळे छोटे संच क्यूचे उपसंच आहेत. याचा अर्थ मी या 4 मध्ये विश्वसंच म्हणून कोणाला घेऊ शकते? पी ला घेऊ, क्यू ला, आर ला की एस ला? विश्वसंच कोणता होणार? आर. आर विश्वसंच होणार. हो. आणखी कोणाचं वेगळं उत्तर आहे का? आणखी वेगळं उत्तर कोणाचं आहे का? पी होणार, क्यू होणार की आर की एस? याच्यातला विश्वसंच म्हणून कोणता घेऊ शकतो आपण? पी, क्यू, आर की एस? कोणता मुलांना? 1, 2, पी साठी 1 असं बोलतात का? क्यू साठी 2, आर साठी 3 आणि एस साठी 4. तुमचं उत्तर काय आहे? पी, क्यू, आर की एस? कोणता विश्वसंच घेणार तुम्ही? उत्तर सांगा मला. पी, क्यू, आर की एस. कोणता विश्वसंच आहे मुलांना? सगळ्यांनी उत्तर द्या बघू. आर नाही येणार. आर कसा येणार? आर हा छोटा संच आहे. आपण विश्वसंच म्हणजे काय म्हटलं? विश्वसंच म्हणजे सगळ्यात मोठा संच. विश्वसंच म्हणजे सगळ्यात मोठा संच आणि इतर संच त्याचे उपसंच असायला पाहिजे. कोणता आहे हे? बघा ना, सगळे संच हे पी, आर आणि एस हे क्यू चे उपसंच आहेत ना. ज्याचे उपसंच आहेत तो विश्वसंच घ्यायचे. म्हणजे क्यू जो आहे ना तो सगळ्यात मोठा आहे आणि या क्यू चे बाकीचे सगळे आहेत ना पी, आर आणि एस हे उपसंच आहेत. म्हणून इथे क्यू ला आपण विश्वसंच म्हणून घेणार. कळलं विश्वसंच काय असतो? विश्वसंच कळलं का? बर. आता आपल्याला शिकायचे पूरक संच. मग आपण बघा आपलं हे झालं ना की आपली 1.3 पूर्ण 1.3 जो आपला अभ्यास आहे. पूरक संच शिकायचं आपल्याला. पूरक संच ऐकताय ना सगळेजण? सगळे ऐकतायत की नाही? मी बघते सगळे दिसतायत मला. पूरक संच म्हणजे तुम्ही मग हे तुम्ही सोडवू शकता ही एक्सरसाइज. हा सराव संच 1.3. आता आपल्याला शिकायचे पूरक संच. पूरक संच म्हणजे काय? एकदम सोपं आहे बघा. पूरक संच हा नेहमी विश्वसंचाशी निगडीत असतो. पूरक संच. पूरक संचासाठी विश्वसंच पाहिजे आपल्याला. शब्द हा विश्वसंच. यू म्हणजे विश्वसंच दाखवण्यासाठी आपण यू वापरतो. हा तुमचा विश्वसंच आहे. आणि एक छोटा संच मी घेतला जो याचा उपसंच आहे. म्हणजे समजा 4, 5 असे ए मध्ये घटक आहे. तर आता मला शोधायचं ए चा पूरक संच. या संचाचा ए चा पूरक संच.
ए चा पूरक संच कसा काढायचा माहितीये का मुलांनो? ए चा पूरक संच काढताना ए मधले घटक घ्यायचे नाही. ए मधले घटक घ्यायचे नाही आणि उरलेले यू मधले घ्यायचे. ए मधले घटक काढून टाकायचे. ए मध्ये काय आहे? 4 आणि 5. ते सोडून सगळे यू मधले घ्यायचे. सगळे विश्वसंचातले घ्यायचे. फक्त ए मधले घटक सोडून. ए मधले घटक कोणते? 4, 5. मग 4, 5 सोडून उरलेलं जे जे यू मध्ये आहे, काय काय आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 4, 5 घ्यायचं नाही, कारण 4, 5 हे ए मध्ये आहे, त्यामुळे ते घटक घ्यायचे नाही. मग काय राहिलं? 6, 7, 8, 9, 10. हा जो तुमचा संच आहे 1, 2, 3, 6, 7, 8, 9, 10, या संचाला म्हणायचं ए चा पूरक संच. ए चा पूरक संच. समजा मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देते, बघूया तुम्हाला सांगता येते का. आता बी चा बी देते आणखी एक संच देते तुम्हाला आणि तुम्ही मला पूरक संच सांगायचा. समजा मी तुम्हाला दिला 7, 8, 9, 10 असा दिला. तर बी चा पूरक संच मध्ये काय काय येणार? बी संच तुम्हाला दिलाय 7, 8, 9, 10. 1, 2, 7, 8, 9, 10 नाही येणार. 7, 8, 9, 10 नाही येणार, कारण 7, 8, 9, 10 हे बी मध्ये आहेत आणि बी मधलं काही आपल्याला घ्यायचं नाही आणि उरलेलं यू मधलं घ्यायचंय. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. कळलं मुलांना सगळ्यांना? काय शिकलो? बर. आता आपल्याला इथे पहिला आणि तिसरा प्रश्न. पहिला सोडवायचा तुम्ही आणि तिसरा प्रश्न सोडवायचा. बघा तिसऱ्यामध्ये तुम्हाला विश्वसंच यू दिलेला आहे बघा. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि पी संच दिलाय. पी संच दिलाय 1, 3, 7, 10. आता मला सांगा पी चा पूरक संच काय येणार? पी तुम्हाला दिलेला आहे आणि यू पण दिलेला आहे. पी चा पूरक संचामध्ये काय काय येणार? पी चा पूरक संच म्हणजे काय? पी मधले घ्यायचे नाही आणि उरलेले यू मधले घ्यायचे. 2, 4, 2, 8, 2, 2, 8, 4 निमित्र 2, 8, नाहीये 9, 2, 8, 9, 8, 9, 10 आणि 11, 12. 10 आहे. 11 आणि 12. 10 हे पी पूरक संच. कळलं सर्वांना? मग आपला अभ्यास काय असणार आहे तुम्हाला पुढच्या वेळेसाठी? अभ्यास पहिला, तिसरा आणि चौथा आला तर चौथं गणित, पण पहिला आणि तिसरा सोडवायचा. इथे मी अभ्यास देते लिहून, तो तुम्ही लिहून घ्या. अभ्यास काय असणार आहे? सराव संच लिहून घ्या सगळ्यांनी. अभ्यास सराव संच 1.3 मधील प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 3 सोडविणे. सगळ्यांनी लिहून घ्यायचा गणिताचा अभ्यास. सराव संच 1.3 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 3 सोडवणे. लिहिलं सर्वांनी? लिहिलं? बर, सोडवाल ना सगळेजण?
थम्सअप करा, सोडवाल ना सगळेजण. बरं, गुड बाय. आपली वेळ संपलेली आहे. हॅव अ नाईस डे. बाय. गोनीवाला तुम्ही शाळा मोबाईल नाम लेक्चरलो गोनीवाला तुम्ही शाळा मोबाईल लेक्चरलो